धाराशिवमध्ये मागच्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे शहरामधील रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलेलं आहे। नदी नाले ओढे हे तुडुंब भरलेले आहेत। धाराशिवमध्ये मागच्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळे ही स्थिती सध्या धाराशिवमध्ये आपल्याला बघायला मिळते। नदी नाले हे तुडुंब भरून वाहलेले आहेत। मागच्या 3 दिवसांपासून सुरू असलेला हा मुसळधार पाऊस आणि त्यानंतरचं हे चित्र आपण बघतोय। प्रतिनिधी कैलास चौधरी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। कैलास, ही दृश्य आम्ही बघतोय धाराशिव मधली, काय नेमकी एकूणच शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये परिस्थिती दिसतेय? गुरुप्रसाद, जून महिना सुरू झाल्यानंतरच कमी अधिक स्वरूपाचा पाऊस धाराशिव जिल्ह्याभरात पडत होता। मात्र मागच्या 3 दिवसात अगदी धाराशिव शहर असेल किंवा जिल्हाभरात असेल तुफान पाऊस झालाय। यात जे छोट्या मोठ्या ज्या नदी नाल्या आहेत, ज्या गेल्या वर्षभरापासून कोरड्या होत्या, त्या तुडुंब भरून वाहत आहेत। अगदीच धाराशिव जिल्ह्यामध्ये संपूर्ण 4 महिन्यात 606 मिलीमीटर पावसाची अपेक्षा आहे, तर जून महिन्यात 183 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे। मात्र मागच्या 10 दिवसात जो पाऊस झालाय तो तब्बल 77 मिलीमीटर पावसाची नोंद धाराशिव जिल्ह्यात झालेली आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे 42% पाऊस हा फक्त या 10 दिवसात झालाय, जो की जून महिन्यात अपेक्षित आहे। त्यामुळे सध्या तरी बळीराजा आनंदित आहे। मागच्या जो वर्षभराचा जो बॅकलॉग होता, दुष्काळग्रस्त किंवा टँकरवाडा होण्यासाठी सुरुवात झाली होती, मात्र या पावसामुळे आता पुढले काही दिवस तरी पाण्याची टंचाई ती मिटलेली आहे। बरोबर, त्यामुळे मागच्या 3 दिवसांमध्ये पावसानं मराठवाड्याकरांना आशादायी चित्र दाखवलं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आहे परभणीतल्या पावसाची। परभणी तालुक्यामधील दैठणा आणि धोंडी परिसरामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। दमदार पावसानं हजेरी लावली असल्यानं बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला। परभणीमधल्या पावसाची दृश्य आपण बघतोय। परभणीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस काही भागांमध्ये झालेला आहे आणि त्यानंतरचं हे चित्र। मराठवाड्याला एकूणच पावसाची प्रतीक्षा होती आणि त्यानंतर आता मागच्या 2-3 दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं पावसानं हजेरी लावलेली आहे ते चित्र अर्थातच सगळ्या तहानलेल्या जनतेसाठी, गावांसाठी आशादायी असं चित्र म्हणता येईल।